एक मोठी बातमी आपल्या समोर येते। शिक्षण महर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालंय। त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी महाराष्ट्रात शिक्षण महर्षी या उपाधीने ओळख मिळवली होती। त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलं होतं। डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। मात्र काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग, सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे। त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत। त्यांचे पुत्र डॉक्टर संजय डी.वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी.वाय. पाटील, विजय डी. पाटील, डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांचे नातू ऋतुराज पाटील हे सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत। डी.वाय. साहेब हे आमचे जुने संबंधित होते। पूर्वी ज्यावेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कडोली परिसरामध्ये आम्ही फिरत होतो। खरं म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। डी.वाय. साहेबांचं कर्तृत्व हे महान कर्तृत्व आहे। एक महान नेता, त्यांनी सगळं वैभव जे उभा केलेलं आहे ते सगळं शून्यातून उभा केलेलं आहे। डी.वाय. साहेब हे कर्तृत्वान शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं। त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पराक्रम करून दाखवण्याचं काम डी.वाय. साहेबांनी केलेलं आहे। मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये मला खरोखर अभिमान वाटतो। मी ज्या वेळेला लातूरला खासदार झालो त्यावेळेला मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, मला म्हणजे जयवंतराव जेवायला या, आणि मी तारीख दिलेली होती जेवायची, परंतु असा माणूस मी बघितलेला नाही। ज्या दिवशी मी तारीख दिलेली होती त्या तारखेला मला नाईलाजाने मुंबईला मिटिंगला जावं लागलं। परंतु दुसऱ्या दिवशी मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, अहो तुम्ही माझ्याकडे काल येणार होता। म्हणजे एवढं लक्षात ठेवणारा माणूस। मी नंतर दुसऱ्या दिवशी परत आलो आणि आल्यानंतर मुद्दाम साहेबांनी मला त्यांच्या बंगल्यामध्ये जेवायला बोलवलं। आम्ही दोघं जेवायला बसलो। म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी लक्षात ठेवून त्यावेळेला जेवायला बोलून घेतलं आणि जेवायला दिलं, माझ्याबरोबर जेवायला बसले। मी पहिल्यापासून त्यांना ओळखत होतो। मी 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहे। या 50-60 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची, परंतु त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी निर्माण करायला पाहिजे, म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि निरनिराळ्या शहरामध्ये मोठ्या याच्यामध्ये त्यांनी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं। राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेलासुद्धा राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये केलं आणि त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे। स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेलं आहे। अशी एक मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे। मी त्यांचं जे कुटुंब आहे, बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे। मी त्यांना आज जाऊन त्यांना हार घातलेला आहे आणि आता मी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।